हरि रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले वो साधन सुख झाले वो साधनी हा विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल मनवा
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा Hare
आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जन माय बापी, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जन माय बापी, आली मुखा वाटे अमृत वचन, आली मुखा वाटे अमृत वचन, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुकारिले बाळ खव तुके, आली मुखा वाटे अमृत वचन, आली मुखा वाटे अमृत वचन, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे, मुबारक हो जय मुबारक आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान,
असं वागणं तसं नाही. हां हां आणि हळू हां असं हां. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजन मायबापी. आली मुखा वाटा किंवा मुखा वाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारिले बाळ कौतुके. आली मुखा वाटा अमृत वचने. उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे विठ्ठलो. विठ्ठल
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल द्रवऊ सो दशरथ आदिर बिहारी. सियाय राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी. हृदय विराजत अवध बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. थांबा राहू द्या. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. दिले संतजन माय बापी. आली मुखा वाटा अमृत वचने. उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबारा यांचा छोटासा 3 कडव्याचा संतांचा महिमा वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल काही छोटे अभंग आहेत, काही मोठे मोठे अभंग आहेत. वाङ्मयामध्ये गाथ्यामध्ये मोठे मोठे पण अभंग आहेत. मागच्या वेळेला आमच्या ज्ञानेश्वरांना 8 कडव्याचा अभंग घेतला होता. बरोबर आहे ना? 8 कडवे. काही 8 कडव्याचे आहेत, काही 10 कडव्याचे अभंग आहेत, काही 20-20 कडव्याचे. मदालसासारखं जे प्रकरण आहे ते 20-20 कडव्याचे ते प्रकरण आहे. मोठे मोठे अभंग आहे. वासुदेव आहे ते 12 कडव्याचा अभंग आहे. मोठा वासुदेव 13 कडव्याचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा छोटासा आहे. हा छोटासा आहे. ते पांडुरंगा करू प्रथम नमन 100 कडवे. 100 कडवे. इतके मोठे मोठे अभंग. आणि हा जो आपण सेवेकरता घेतलेला हा किती कडव्याचा आहे? 3 कडवे. आणि याच्याही पेक्षा एक अभंग छोटा आहे 2 कडव्याचा. त्याला किती कडवे आहेत? 2. आणि तो अभंग तुम्हाला सगळ्याला पाठ असायला पाहिजे. पाठ असेल ना? घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन. प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे 2च कडवे. आणखी किती कमी पाहिजे सांगा? ते 2 कडवे आहेत पण ते इतके श्रेष्ठ आहेत आणि इतके भागवत धर्माचं वर्णन करणारे ते कडवे आहेत की त्या 2 कडव्यामध्ये संपूर्ण पारमार्थिक जो काही भाव असेल तो सगळा सामावलेला आहे. विठ्ठल तसा आत्ताचा हा जो काळ आहे ही वारकरी मंडळी मार्गस्थ आहे. पंढरीच्या वाटेला आहे मार्गस्थ मंडळी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरी मार्गस्थ आहे. आज संत सम्राट ज्ञानराज माऊलींचा मुक्काम हा सासवड आहे. एकादशी द्वादशी तिथे मुक्काम असतो. मार्गस्थ मंडळी. मग एखादा पंढरी महात्म्यपर अभंग घ्यायला पाहिजे. कारण कीर्तनकाराला समय कळायला पाहिजे. समयोदाना भलते नाना भलते थे.
आजचा हा जो काळ आहे हा पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा अभंग घ्यायला पाहिजे होता आणि हे तुम्ही संतांचा महिमा कसं काय सांगू लागले असं तुम्हाला वाटेल. पण मुख्य गोष्ट अशी आहे की हा सगळा जो पंढरीचा महिमा आहे तो आपल्याला कोणामुळं कळाला? कोणामुळं कळाला? एवढी ही जी वारी आहे, एवढे हजारो लाखो वारकरी मंडळी जातात, त्याच्या बुडाशी कोण कारण आहे महाराज? त्याच्या बुडाशी संत आहे. संतांनी हे केलेलं आहे. संतांनी आपल्याला हे दिलेलं कृपादान आहे. विठ्ठल विठ्ठल साधू संत माय बाप तिही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिका वैद्यराजे पूर्वी साधिले साधन. वैकुंठीचे डोळा घातले धर्म जागो सदैवाचा सेवा परोपकारी. त्यांनी दिलेलं हे कृपादान आहे. साधू संत मायबाप तिही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. आपल्याला पंढरपूर दाखवणारे, पंढरी यात्रेला घेऊन जाणारे, वारीमध्ये घेऊन जाणारे हे कोण आहेत? संत आहेत. त्यांनी आम्हाला तिथे नेलेलं आहे आणि तिथे चंद्रभागेचं स्नान घडलं. चंद्रभागेचं स्नान जर घडलं तर सर्व तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य प्राप्त होतं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा. चंद्रभागाला नुसतं पाहिलं तरी सगळे तीर्थ घडतात आणि स्नान केलं तर बोलायचंच काम नाही. घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले साधन. खरे वैद्यराज समाजाचं कल्याण कशामध्ये आहे? सर्व समाजाला यच्चयावत प्राणिमात्राला या भवरोगातून मुक्त करण्याकरता काय साधनं आहे ते खरे त्याचे वैद्य पुंडलिक राय आहे. पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले साधन. त्यांनी साधन केलं. साधन म्हणजे आई वडिलांची सेवा. किती मोठं काम आहे बघा. पुंडलिक रायाकडे भगवान आले ते आई वडिलांच्या सेवेने आलेले आहेत. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांची सेवा जो कोणी मुलगा करत असेल तर त्याची घरीच पंढरी. आणि आई वडिलांची सेवा करीत नाही दरवर्षी म्हणजे माझी 50वी वारी. तू किती वाऱ्या केल्या तरी तुला आई वडील कळाले नाही काय ते चक्रा मारण्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे आई वडिलांची सेवा ही किती महत्त्वाची सेवा आहे. भगवान रामचंद्र प्रभूसुद्धा सांगतात, सुनु जननी सोई सुत बड भागी, जो पितु मातु चरण अनुरागी. सुनु जननी सोई सुत बड भागी, जो पितु मातु चरण अनुरागी. रामचरितमानसमध्ये असं वर्णन आहे. तो खरा भाग्यवान मुलगा आहे जो आई वडिलांची सेवा. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तेव्हा तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे.
तीर्थरूप असलेले आपले मातृपितृची सेवा करून पुंडलिक राजानं भगवंताला प्राप्त करून घेतलं. पूर्वी साधिले साधन वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले अंजन. म्हणून हा कृपादान जो शब्द आहे तो आपल्या अभंगातला आज महत्त्वाचा विषय, की संतांच्या कृपेनं हे सगळं आपलं घडत असतं. म्हणून मला हा संतांचा महिमा सांगणारा अभंग घ्यावा असं वाटलं. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर, तीही केले कृपादान मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. संतांचं कृपादान झाल्यानंतर काय घडतं? हो, तीही केले कृपा मस्तकी ठेविला कर, आणि त्याच्याने काय घडतं? माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. प्रमुख जर काही असेल, जन्ममरणाला कारणीभूत जर काही असेल तर हा मोह आहे महाराज. मोह सकल व्याधीन करमूला, तिन ते पुनी उपजही बहुसूला. सगळं जर मूळ कारण काही असेल तर हा मोह आहे. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया हि नाही छाया, म्हणून भुलविलाय केराया संजयो म्हणे. असा तो अर्जुन जो काही आहे तो मोहामध्ये गुरफटल्यामुळे सगळं त्याला ते ब्रह्मरस संपूर्ण गीतेचं ज्ञान भगवंताला सांगावं लागलं. मूळ कारण हे आहे. आणि संतांच्या कृपेनं हे घडतं. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ध्येयापर्यंत जायचं असेल किंवा जीवनामध्ये जो कोणी मोठा घडला असेल त्याच्या मागे संत आहेत. संतांनंच मनुष्य काय होतो, संतांच्या संगतीनंच मनुष्य मोठा होत असतो. पैशावाला नाही बरं. नाही तर काही माणसं म्हणतात मोठा माणूस आहे म्हणजे धनवान आहे बुवा. पैशावाला नाही. ज्यानं खरोखरच भगवंताला प्राप्त करून घेतलेला आहे अशा प्रकारचा जो आहे तो संतांमुळं घडत असतो. संतांची कृपा पशुपक्षावर जरी झाली तर ते कृतकृत्य होतात. माणसाची काय गोष्ट आहे. आपल्या एकनाथी भागवतामध्ये 12व्या अध्यायामध्ये काही श्लोक आहेत ना. नरोदयति मां योगो न सांख्यं धर्म एव च, न स्वाध्यायस्तपस्त्यागो निष्ठापूर्तन्न दक्षिणा, व्रतानि यज्ञच्छन्दांसि तीर्थानि नियमायमाः, यथा वृन्दे सत्संगः सर्वसंगोपहो. बघा हे ते 2 श्लोकामध्ये काय सांगितलं की न साध यतिमाम योग न रोध यतिमाम योगो, न सांख्यं धर्म एव च, हां. न स्वाध्यायस्तपस्त्यागो निष्ठापूर्तन्न दक्षिणा. स्वाध्याय इष्टापुत्र पूर्त कर्म व्रत वेद, हो जेवढे काही सगळं जे काही साधन आहे ते सत्संगाची बरोबरी करू शकत नाही. किती साधन आहेत ह्या 2 श्लोकात. आणखी पुढे श्लोक आहे. सत्संगेन हि दैते यातुधानां मृगात्खगाः, गंधर्वाप्सरसो नागा सिद्धश्चारण गुह्यका. बघा मृगा खगा हा म्हणजे पशुपक्ष्यांचा सुद्धा संतांच्या सानिध्यामध्ये उद्धार झालेला आहे. संतांचा एवढा महिमा आहे महाराज. बहिणाबाई चौधरीकडे जे एक वासरू होतं ना, ते वासरू बहिणाबाई चौधरी त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे रोज आणि रोज म्हणायचे मुखं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. आणि असं हात फिरवायचे. त्या वासराला खूप गोड लागायचं, चांगलं लागायचं. पुढे त्याची तब्येत बिघडली. आता तो मरणार अशा अवस्थेमध्ये आला. बहिणाबाईजवळ गेल्या आणि त्याच्या पाठवून हात फिरवले. म्हणले मुखं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. आणि अर्धा श्लोक ते वासरू म्हणलं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. नंतर त्याचा प्राण गेला. म्हणजे पशुपक्षावर सुद्धा काय होतो, खगा मृगा हा गंधर्वाप्सरसो नागा सिद्धश्चारण गुह्यकाः, विद्याधरा मनुष्येषु वैश्या शूद्रा स्त्रियं त्यजाः, रजस्तमः प्रकृतेस् तस्मिन् तस्मिन् युगे युगे
बहवो मत्पदं प्रास्त्वा त्वाष्टकायावतादयः वृषपर्वा बलिर्बाणो वयश्चादविभीषणः सुग्रीवो हनुमान् वृक्षो गजक्रुधो वणिक्पदः व्याधत्कुब्जाव्रजे गोप्यो यज्ञपत्न्यस्तथा परे. वा वा वा. किती किती जनावर संतांच्या संगतीमध्ये. संतांचा संघ किती मोठा आहे, संत संगती ही किती श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये अनेकांचे नाव दिलेले आहेत. या 6 श्लोकाचा तो एक जथ्था आहे. एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये पहिल्याच सुरुवातीपासून 6 श्लोक आहेत. हे कशाकरता तुम्हाला सांगितलं, तुम्ही सगळेजण जिज्ञासू लोक आहेत, तुम्ही घरी गेल्यावर बघताल म्हणून. तुम्ही घरी गेल्यानंतर निश्चित रीतीनं पाहताल की त्याच्यात खरंच काय लिहिलेलं आहे. इतक्या जनावर या संतांची कृपा झालेली आहे. खगा मृगा हा यक्ष गंधर्व वगैरे पशुपक्षी सगळ्यावर अनेक लोकांचं वर्णन केलेलं आहे. हनुमंतराय आहेत, जामवान आहे, सुग्रीव आहे, बिभीषण आहे, अनेकांचे नाव आलेले. बिभीषण बघा तुम्ही, हे 3 जे होते, रावण आहे, कुंभकर्ण आणि बिभीषण. त्याच्यामध्ये रावण तर क्रूरच आहे, तो क्रूर आहे आणि हा झोपाळू आहे. बिभीषण आपलं कुंभकर्ण म्हणजे झोपाळू, कुंभकर्ण म्हणजे 6 महिने झोपणारा, आणि बिभीषण भक्त आहे. बिभीषण भक्त आहे. केवळ बिभीषण भक्त नाही तर बिभीषण हे पराक्रमी पण आहे, फार पराक्रमी. ते जे इंद्राबरोबर युद्ध झालं होतं बघा मेघनादाचं, तर हे मेघनादाचं जे इंद्रजित नाव पडलं ना, ते बिभीषणानं जिंकून दिलं होतं. नाहीतर त्या मेघनादाला त्या इंद्रानं घायाळ करून टाकलं. ते घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं. नंतर लक्षात आलं यांच्या बिभीषणाच्या की आता काही नाविलाज झाले, मला जावं लागेल, म्हणून बिभीषण गेले. आणि त्यांनी ज्यावेळेला त्या युद्धामध्ये प्रवेश केला त्यावेळेला तो घाबरला आणि मग याला जिंकून दिलं. कोणाला? मेघनादाला. आणि रावणानं त्याचं नाव ठेवलं इंद्रजित. पण त्याच्यापुढं कोणी काही बोलू शकत नव्हते ना. इंद्राला जिंकलं म्हणून इंद्रजित, पण इंद्राला खऱ्या अर्थानं कोण जिंकलं? बिभीषणानं जिंकलं. पण रावणाच्या पुढे काही चालत नव्हतं. बरंच तिथलं काही माल लुटून आणला त्याने जिंकल्यानं. आणि मग ते वाटाघाट्या करायला लागले. वाटाघाट म्हणजे वाटून घेऊ म्हणजे. मग ते म्हणजे बा आपल्याला मदत केलेली आपल्या काकानं. कोण म्हणला? मेघनाथ. त्यांना पण बोलून घेऊ म्हणजे तुम्ही पण या, तुम्हाला काही याच्यातला वाटा लागत असेल तर घ्या. त्यांना माहीत होतं हे काय चांगलं काम नाही, काय करायचं त्याच्यातले वाटे. तरी पण एकदा पाहू काय काय वाटे करू राहिले. म्हणून बिभीषण तिथं आले. तर बरंच काही सोनं नाणं अमुक धमुक बरंच काही होतं, मौल्यवान वस्तू हिरे वगैरे असं काही असते. पण त्याच्यामध्ये एक नृसिंहाची मूर्ती होती, नृसिंह भगवंताची मूर्ती होती. तेवढी बिभीषणानं घेतली. एवढी माझ्या वाट्याला राहू द्या म्हणजे. ती का घेतली म्हणजे हे फेकून देते, हे काही सुधीवरच नाही ना कोणी, हे त्याची अवहेलना करतील म्हणून नृसिंह भगवंताची मूर्ती बिभीषणानं घेतली. आणि बिभीषण रोज नृसिंह भगवंताचं पूजन करायचे, आराधना करायचे, ध्यान करायचे. हे रावणाला माहिती होतं. रावणाला ते चालत नव्हतं. तरी परंतु बिभीषण आपल्या कामाचं आहे म्हणून रावण काही बोलत नाही. हे राजकारण. विठाला 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 विठाला. नृसिंह भगवंताचं ते पूजन करायचे. म्हणून बघा संतांना संतांची ओळख पटत असते. खून जाणे खुनाडे और कोण जाणे अनाड. मग हनुमंतराय ज्यावेळेला लंकेकडे निघाले प्रवेशासाठी, ज्यावेळेला निघाले महाराज, त्यावेळेला त्यांनी छोटंसं रूप घेतलं. हो, मसक समान रूप कपिधरी लंके चले उसुमिरी नरहरी. ते नरहरी म्हणजे नृसिंह भगवान. त्या हनुमंतरायाला अगोदरच दिसलं होतं की आपलं मुख्य कुठं भेटायचं म्हणून. हनुमंतरायाला इथूनच नृसिंहाचं दर्शन झालं. म्हणून त्या चोपाईमध्ये रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजीनं नरहरी भगवंताचं नाव टाकलेलं.
मग का टाकला आपण कशाला विचार करायचा, टाकला असेल बा. का टाकले याचा कोण विचार करतो. पण हे संतांचं लिखाण आहे, ते फार सगळं मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल सगळेजण विभीषण काय, जटायू काय, गीत आज तो पक्षी ना जटायू, पण त्याचा सुद्धा उद्धार झाला. जटायू आहे, अनेक जण आहेत, पण संतांचा महिमा किती आहे महाराज. संतांचा महिमा बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. म्हणून या संतांचा महिमा वर्णन करणारा हा छोटासा अभंग घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतायत की संतांची माझ्यावर कृपा झाली, आणि संतांच्या कृपेमध्ये काय घडलं हे सगळं वर्णन या 2-3 कडव्यामध्ये आहे. संतांच्या अंतःकरणातला जो दयाद्र भाव आहे, त्यांच्या ठिकाणी असलेली जी कृपाळू आहे, ते जे असलेलं औदार्य आहे, या सगळ्याचं वर्णन या 3 कडव्यामध्ये महाराजांनी केलेलं आहे. की तुकोबाराय म्हणतात की माझ्यावर संतांची कृपा झाली. तुकोबाराय तसे सगळ्या युगामध्ये होते, प्रत्येक युगामध्ये. भक्त प्रल्हाद हे तुकोबारायांचंच रूप आहे. भक्त प्रल्हाद तिथेसुद्धा त्यांना संतामुळं तेवढं श्रेष्ठत्व प्राप्त झालं. पण भक्त प्रल्हाद आईच्या उदरामध्ये होते, त्यावेळेला त्या कयाधूला नारद महर्षीनं ज्ञान सांगितलं, आणि ते गर्भामध्ये ते कोणी ऐकलं, भक्त प्रल्हादानं ऐकलेलं. म्हणून अद्यापसुद्धा कोणी गरोदर स्त्री असली तर कुठं रामायण असलं, कुठं भागवत असली तर तिला मुद्दाम नेतात किंवा काहीतरी त्या गर्भावर संस्कार होते ना, या अंगानं तशी प्रथा पडलेली आहे की तिथं न्यायचं, तिला ऐकवायला लावायचं. तर गर्भामध्ये सुद्धा संस्कार होतात. उदरामध्ये भक्त प्रल्हादानं सगळी भागवत कथा, भागवत धर्म काय आहे हे सगळं नारद महर्षीकडून श्रवण केलेलं आहे. म्हणून भक्त प्रल्हाद हे तुकोबारायच आहेत. ते प्रत्येक युगामध्ये तुकोबाराय होते. जसं म्हणतात ना, चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तने, प्रत्येक युगामध्ये होते. त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून कोण होते, तुकोबारायच आहेत. त्रेतायुगामध्ये अंगदाचं जे काही रूप आहे, अंगद हे तुकोबाराय आहेत. तिथेसुद्धा त्यांना संतांचं दर्शन झालं, संत संग झाला. हनुमंतराय, अंगदाला कोणाचं सानिध्य प्राप्त झालं, हनुमंतराय. त्यानंतर नामदेव महाराज झाले, हे की नाही, उद्धवसुद्धा तुकोबारायच आहेत. उद्धवसुद्धा तुकोबारायचे आहेत. म्हणून आपण तर ते एकनाथी भागवत म्हणजे उद्धव गीताच आहे, उद्धव गीताच आहे. म्हणून एकनाथी भागवत आपण आत्ताच 7 दिवस त्याचा आनंद घेतला. खरं तर आमच्या नाथची मोठी कमाल आहे, पूर्ण एकनाथी भागवत कंठस्थ त्याचे, पूर्ण ते सगळे श्लोक एकनाथी भागवतात. पण त्याच्या आता आणखी अर्थदृष्टीकडे पण त्यांनी वळायला पाहिजे. आता अर्थदृष्टी, प्रत्येक श्लोकाचा काय अर्थ होतो हे कळायला पाहिजे. माझी तर खूप तळमळ आहे की त्यांनी संस्कृत भाषा शिकायला पाहिजे. जसं इंग्लिश टू इंग्लिश लोक बोलतात ना, आता हे इंग्रजी शाळेमध्ये तो पण शिकतो, ते इंग्रजी बोलू शकतात. त्याप्रमाणे संस्कृत भाषासुद्धा आपल्याला बोलता आली पाहिजे. पण संस्कृत भाषा ही देवभाषा आहे, सगळ्यात श्रेष्ठ भाषा आहे. त्याला कोणती भाषा म्हणतात, देवाची भाषा आहे. एखाद्याचं जर अंगात दैवत आलं, एखाद्या बाईच्या कोणी हा करायला, आणि ते जर आपल्याला ओळखायचं असेल की हे खरंच देव आहे का, तर तिच्याशी संस्कृत बोलायचं. ती जर संस्कृत नाही बोलली तर मग ते देव नाही, ते नाटक आहेत, ते नाटक आहे. कारण देवाची भाषा ही संस्कृत भाषा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि उद्धवसुद्धा तुकोबारायचे. उद्धवाचं किती मोठं महत्त्व आहे महाराज. उद्धवाकरता भगवंताने सांगितलेलं हे ज्ञान आहे. आणि नंतर नामदेव महाराजसुद्धा जगद्गुरू तुकोबार आहेत.
नामदेव महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जेवढे काही त्यांना अभंग लिहायचे होते, म्हणजे कोटी काहीतरी अभंग करायचे, असे अभंग करायचे होते, काही काम राहिलं. मग पुढे ज्याप्रमाणे परशुरामजी आपला अवतार समाप्त करतात आणि भगवान रामचंद्र प्रभूकडे ते धनुष्य देऊन टाकतात. रामायणामध्ये जो प्रसंग आहे तो आता आमचं कार्य हे संपलं, हो ते सगळं त्यांनी जाणून घेतलं. आणि मग रघुकुल में सूर्य समान हो तुम, हे राम तुम्हारी जय होवे. मग प्रभू रामचंद्राला नमस्कार करून ते निघून गेले. त्याप्रमाणे नामदेव महाराजांचं कार्य झालं. मग नामदेव महाराज जगद्गुरू तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये आले. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे येऊन या. नामदेव महाराज भगवंताला बरोबर घेऊन आले. भगवंतानं नामदेव महाराजाला काही समजा, असे दोघंही जण आले. सवे पांडुरंगे घेऊन सांगितले काम करावे कवित्व, वाहुगे निमित्त बोलू नये. हो ते प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी. आणि पुढे लिहिले उरले ते शेवटी लावी तुका. एवढे एवढे अभंग रचना करायचे. आणि मग तुकोबाराला सांगितलं तुम्हाला जे काही करायचे तर अभंग त्याला तुका म्हणे असं लावा. असं हे तुकोबारावर कृपाप्रसाद झालेला आहे. नाहीतर तसं सद्गुरूंच्या बाबतीमध्ये तुकोबाराला स्वप्नामध्ये झालेला तो दृष्टांत आहे, जे आपण गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये जे म्हणतो ना, सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकितो जाना ठेविला कर, भोजना मागती तुपपा विशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र जिला रामकृष्ण हरी, माहो शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका. माघ शुद्ध दशमी गुरुवार होता ना, सकाळी सकाळी त्यांना स्वप्न पडलेलं आहे आणि त्यांनी मला माझा शोध घेत ते आले. असं त्यात सापडविले वाटे जाता गंगा स्नान, त्यांनी माझा शोध घेतला. हो जर आपण जर एवढे निर्मळ अंतःकरणाचे असलो, आपली जर सेवा खूप असली तर गुरु आपल्या शोध घेतात. आपल्याला गुरु जायची गरज नाही, गुरुच तिकडे येतात. जसं आंबा जर पाडाला लागला, समजा हापूसचा पाहिजे, अशा आंबट मिंबट नाही बरं, असं खास ज्याचा सुगंध येतो, असा जर आंबा पाडायला लागला तर राघूला काही पत्रव्यवहार करायची गरज नसते की बुवा राघोबा आम्ही आता पाडायला लागलेलो आहे, आमचा सुगंध दरवळत आहे, येता का. असं काही पत्रव्यवहार करायची गरज नाही किंवा फोन करायची गरज नाही, ते राघू बरोबर तिथे येतात. त्याप्रमाणे आपण पाडायला लागलो की गुरु बरोबर येतात. आपण पाडायला लागलो पाहिजे. आणि आपल्यात का जर आंबटपणा असलं तर मग लोणचंच, दुसरी गोष्टच नाही. मग त्या याच्या खालीच खटाक खटाक. हो विठाला विठाला. म्हणून तर सगळे रामायणामध्ये याच गोष्टी आहेत. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. असं निर्मळ अंतःकरण वगैरे झालं तर बरोबर सद्गुरू कृपा करतात. आणि तुकोबारावरती कृपा झालेली आहे. आणि तुकोबारायांनी सांगितलं की माझ्यावर त्यांनी कृपेचं दान दिलं मला. हे अभंगाच्या पहिल्या कड्यामध्ये वर्णन आहे. आजीचे मज तुम्ही कृपा
आजीचे मज तुम्ही कृपादान, दिले संत जन मायबापी. तुकोबाराय सांगतात की संत जन मायबापानं तुम्ही खऱ्या अर्थानं मायबाप आहात. संत हे आई पण आहेत आणि बाप पण आहेत. तसं व्यावहारिक अंगानं आई वेगळी आणि बाप वेगळा. आणि शास्त्रदृष्टीनं प्रत्येकाला 5 बाप असतात आणि 5-7 आई असते. 7 जवळजवळ आई असतात शास्त्रदृष्टीने. की कोण कोण आहेत बाबा? 5 बाप कोण असतात? जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृता. प्रत्येकाला 5 बाप असतात. त्याच्यामध्ये जनिता म्हणजे जन्म देणारा बाप, उपनयन संस्कार करणारे कोणी असतील, एक 7-8 वर्षाच्या वयामध्ये ते व्रतबंध संस्कार ज्याला म्हणतात, उपनयन संस्कार, त्याला खूप खर्च लागतो. लग्नासारखे ते खर्च असतात त्याच्यामध्ये फक्त वधू नसते, बाकी मंगलाष्टकसुद्धा त्याच्यामध्ये म्हणतात. आणि फक्त कुर्यात सदा मंगल म्हणत, कुर्यात बटोर मंगलम, हे सगळं मंगलाष्टक वगैरे तिथं चालतात. आणि शेवटी एवढं म्हणलं होतं, कुर्यात बटोर मंगलम. नंतर विद्याभ्यास वगैरे करायचा, गुरुग्रही राहायचं. तसं व्रतबंध संस्कार करून देणारे कोणी असतील ते आपले बाप आहेत. जन्म देणारे जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति, आपल्याला विद्यादान करणारा ते आपले वडील आहेत. म्हणून शिक्षक लोकांवर खूप प्रेम करायला पाहिजे. आपल्याला त्यांनी क ख ग घ ड ढ वगैरे सगळं शिकवलेलं असतं. आपल्या शिक्षकावर फार माणसाने निष्ठा ठेवायला पाहिजे. हल्ली लोक शिक्षक लोकाला परत बोलतात, तसं नाही. ते आपले वडिलांसारखे असतात, त्यांचा खूप आदर करायला पाहिजे. आपल्याला वाचता यायला लागलं, कुणामुळं वाचता यायला लागलं? आपल्याला शब्दाची ओळख झाली की अर्भकाचे साठी पंते हाती धरलेली पाटी. त्यांनी आपल्या हातामध्ये पाटी धरलेली आहे. त्यांना सगळं माहिती असूनसुद्धा ते आपल्याला म्हणत असतात, बाबा म्हण रे बाबा, क रे कमळाचा, असं म्हणतात की नाही. एक शब्द शिकवतात. काना दिल्याने काय उच्चार होतो, वेलांटी दिल्याने काय उच्चार होतो, हे सगळं शिकवतात. म्हणून यस्तविद्यां प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता. कोणी अन्नदान करणारा मनुष्य आहे. आपल्याला कोणी जेवण देत असेल, कधी एखाद्या वेळेला शिक्षणासाठी कुठेही राहावं लागतं माणसाला, मावशीकडे राहावं लागतं, कोणाकडेही राहावं लागतं शिक्षणासाठी. मग ते जे आपल्याला अन्नदाते आहेत ना, आपलं पालनपोषण करणारे, तर ते सुद्धा आपले कोण आहेत? वडील. त्यांचे पण उपकार विसरता कामा नये. बरेचशा कुटुंबामध्ये असे लोक असतात की कितीतरी लेकरांना ते सांभाळत असतात. यांचं शिक्षण आम्ही करून दिलं, हे केलं, ते केलं. काही उपकाराची जाणीव ठेवतात, नाही तर काही ठेवतही नाही. ते वडिलांसारखे. अन्नदाता भयत्राता. एखादा मनुष्य भयातून सोडत असेल, एखाद्याच्या मागे काही भय आहे, तर त्याच्यातून जर सोडत असेल तर तू भिवू नको. ते सुद्धा वडील आहेत. भिवू नको मी तुझ्या. ते सुद्धा कोण आहेत आपले? तुम्ही संत मायबाप, हे सुद्धा आपले आईबापच आहेत, जे आपल्याला म्हणतात भिवू नको. पण आपण भिल्याशिवाय राहत नाही. आपल्या पाठीशी ते उभी आहे तरी आपला भित्रापणा चालूच आहे. हो, विठाल विठाल. असे हे 5 वडील आहेत. 5 आपल्याला माता आहेत. आपली जी काही जन्म देणारी आई आहे, स्वमाता, पत्नी माता, आपली जन्म देणारी आई एक आई आहे. आपल्या पत्नीची, आपल्या बायकोची जी माय म्हणजे सासू आहे की नाही, ती सुद्धा आपली काय आहे? आई. तिच्याविषयी सुद्धा आदर पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत. नाही तर हल्ली या गोष्टी फार कमी झालेल्या आहेत. आदर नाही. मला काल परवा एक जण म्हणला, बोले वो मौसम वाले बराबर जानकारी दे रहे थे. सच निकला बोले उनका. बोले क्या बोले? बोले आंधी के साथ तूफान आने वाली. तो मेरी जो औरत है बोले वो मैके गई थी, तो वो आई बोले उसके माँ को लेके आई. आंधी के साथ तूफान आने वाली.
विठाला विठाला आपली आई, आपल्या पत्नीची आई, राजमाता, गुरुपत्नी, ब्राह्मणाची पत्नी, कोणी असो, ब्राह्मण पत्नी असेल तीसुद्धा आपली आई आहे. राजपत्नी ती पण आपली आई आहे. अशा आणखी पृथ्वीमाता, गोमाता, हे सगळ्या आई आहेत. गाईसुद्धा आपली काय आहे म्हणून गोमाता म्हणतो की आपण. तर त्या गाईकडं सुद्धा आपण आईसारखं बघायला पाहिजे. जितका आईच्या विषयी आपला आदर आहे तेवढ्या आदरानं हे सगळ्या सांगितलेल्या आहेत. पण संत हे आई आणि बाप आहेत. व्यावहारिक आई वडिलापेक्षाही ते श्रेष्ठ आई बाप आहेत. व्यावहारिक आई वडिलांचा तरी स्वार्थ असतो. मायबापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती, ते तरी लोभ असतो त्यांचा. वडिलांचा काही लोभ असेल, लेकरांनी चांगलं व्हावं, चांगल्या हुद्द्यावर जावं, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, काहीतरी लोभ असेल. किंवा एखादा मुलगा नोकरीला असलं तर त्यांनी काहीतरी आपल्याला पैसे द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, अमुक गोष्टी. पण संतांचा काहीही लोभ नाही. संत असे आईबाप आहे की तुमच्याकडून कशाची त्यांना अपेक्षा नसते. फक्त तुमच्या कल्याणाची त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना असते. याला संत मायबाप म्हणतात. ते खऱ्या अर्थानं मायबाप आहे. म्हणजे या मायबाप संतांनी मला हे कृपादान दिलेलं आहे. प्रातस्मरणीय परम आदरणीय वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार, त्यांच्या मुखातून या अभंगाचं एक आगळं वेगळं चिंतन मी ऐकलं होतं. त्यावेळेला आमचे वडील पण होते या दौलताबादल्या वारीमध्ये. तर आम्ही दोघंही गेलो होतो. वडील पण होते माझ्याबरोबर म्हणजे मी त्यांच्याबरोबर राहायचो. हो, कधी कधी असं उलटं सुलटं बोलण्यात येतं. आपली मराठी भाषा आहे, कधी कधी असं उलटं सुलटं. पण ते जिथं ते त्या जातील त्यांच्या मागे मी असायचो. असायचो, नेहमी असायचो. कुठेही कार्यक्रमाला वगैरे जायचो. ते काय झालं, एका माणसाने ते हे जोडले, गाय आणि वासरू चोरल्याचं त्याच्यावर दावा झाला. आणि मग त्या न्यायाधीशाने त्याला कठड्यात उभं केलं. म्हणले तुझ्यावर अशा अशा प्रकारची केस आहे, तू यांचं गाय आणि वासरू चोरलं. म्हणले तो म्हणला साफ खोट आहे. म्हणे मी फक्त गाय चोरली, वासरू बरोबर आलं. तसं ते जिथं जातील तिथं मी जायचो. वासरासारखं त्यांच्या जवळजवळच राहायचो. तर आम्ही दोघंही होतो तिथे. तर त्यावेळेला त्यांनी हा अभंग घेतला होता. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजन मायबापी. त्यांनी सांगितलं संतांनी कृपादान कशाचं केलं. म्हणले आजी दिली. त्यांनी असं आजीचं कृपादान दिलं. आजीचे हे मज. आणि ते पुन्हा म्हणले आजी म्हणजे वडिलांची आई नाही. किंवा वडिलाच्या आईलासुद्धा काय म्हणतात आजी. आईच्या आईलासुद्धा कोणी नानी म्हणतं, कोणी आजी म्हणतं. ती आजी नाही. हो, ते असं त्यांनी खुलासा केला. मला आजीचं दान दिलं म्हणजे नेमकं काय केलं तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये जी फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला आजी मिळाली पाहिजे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घन. ही आजी आहे, ही आजी. तो आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. ही संताकडून आम्हाला या आजीचं दान मिळालं. विठ्ठल आजी शब्दाची त्यांनी व्याख्या केली होती की आजी त्याला म्हणतात की जिथं भविष्यकालाची कुठल्याही प्रकारची चिंता नाही आणि भूतकालाचं स्मरण आहे. प्राप्त झालेला जो आनंदाचा काळ आहे. नाहीतर आपल्या जीवनामध्ये सगळं मिळतं पण आजी मिळत नाही. आपण मागच्या गोष्टी कोरल्याशिवाय राहत नाही. गप्पाला एकदा जर आपण बसलो ना, अशा आम्ही दिवस पाहिले, तसे दिवस पाहिले, खायला होतं तर लिहायला नाही, लिहायला होतं खायला नाही. अशा प्रकारे एखादा समजा चांगला साहेब असला, त्यांनी चांगलं
कमाई असली, त्यांनी वडिलांसमोर चांगलं वरण भात भाजी पोळी सगळं व्यवस्थित ताट भरून आणून जेवण दिलं तरी त्याने आनंदानं ते खायचं नाही. अरे आता बरं आहे बुवा, पण आम्ही असं असं पाहिलं, हो आम्ही असे दिवस काढले, कोरड्या भाकरी खाल्ल्या, एखाद्या वेळेला जेवायलासुद्धा भेटत नव्हतं, रात्रीच्या टायमाला पोटाला फडके बांधून झोपत होतो, मागचं काही बी काढायचं. 2-2 दिवस आम्हाला तर खायला भेटत नव्हतं असं बोलायचं. आज ठीक आहे, पण पुढं कसं होईल, पुढे जर काही काळ बदलला तर कसं होईल. म्हणजे पुढचं स्मरण, मागचं स्मरण, पुढचं चिंता आणि मध्ये प्राप्त झालेलं जे खाण्याचा आनंद आहे त्याचा सगळा चुरा, तो प्राप्त समोर आलेला जो आनंद आहे असं चुरा करण्याची सवय खूप लोकाला आहे. तुम्हाला 80% लोक असं दाखवतो की जे मागचं 20 वर्षाचं सांगत राहते, त्या टायमाला आज झालं आता ठीक आहे हो, पण तुम्हाला माहीत नाही लय काळ बदलू राहील, पुढे तुम्हाला माहीत आहे काय होणार ते, असं असं हे काही काही करत राहतात चिंता. मला एक मनुष्य म्हणला या 2030पर्यंत लय लोक मरणार. म्हणलं तो नंबर 1 त्याचा, असं काही पण लय लोक मरणार, थोडे उरणारे म्हणे. हो, अशा प्रकारे पुढची चिंता काय करायची. अशी चिंतेत माणसं भागवतामध्ये आहे ना, अहो मे पितर भार्या बालात्मजात्मजाः अनाथामामृते दीना कथं जीवन्ति दुःखिताः. अहो मे पितरो वृद्धो भार्या बालात्मजात्मजाः. अशा प्रकारचं मनुष्य पुढची चिंता करत राहतात, मागचं स्मरण करत राहतात. त्याच्यामुळं हा जो आजीचा आनंद आहे तो फक्त संताकडून प्राप्त होतो. आजी नवल मी आले येणे राणी, भेटी आवचित नंदाची आकानी, गोवी सांगती ओ सकळ ही जने, होते संचित आणि येले तेने गेले होनी नसले आता काही, गेले होनी नसले आता काही. बघा त्या गवळणीचा तो आजीचा आनंद, आजी नवल मी आले येणे राणी. ती त्या आनंदाचं नवल व्यक्त करते की मी या रानामध्ये आले, म्हणजे पारमार्थिक रानामध्ये. हो, आणि झालं काय त्याचं, भेटी आवचित नंदाची आकानी, मला नंदाचा काना भेटला. गोवी सांगती ओ सकळ ही जने, मला बाकीचे जे सांसारिक लोक आहेत ना ते मला आधीच म्हणत होते तिकडं जाऊ नको. हो, एकादशी आहे, कीर्तनाच्या तिकडं जायचंच नाही, असे सांसारिक लोक म्हणते. त्यांना काही उद्योग नाही, तू नको त्यांच्या नादी लागू. अशा प्रकारे काही लोक सांगत राहतात, स्वतः येत नाही आणि दुसऱ्याला पण येऊ देत नाही. हो, असं कोण निघालं रे, बस रे बैस घेता बघू, त्याला त्याच्यात गुंतून ठेवतील पण इकडे येऊ देणार नाही. तसे मला सांसारिक लोक सांगत होते, गोवी सांगती हो सकळ ही जने. पण माझं एवढं भाग्य होतं, माझं एवढं पुण्य होतं, होते संचित आणि येले तेने ओ गेले हो नी नचले आता काय. माझं खूप पुण्य होतं आणि त्या संचिताने मला आणलं आणि माझ्या जीवनामध्ये आनंद झाला, मला भगवंताचं दर्शन झालं. याला आजी म्हणतात. त्या सुनबाईला सुद्धा ती सासूबाई म्हणते, आजी कावो तू दिसशी दुष्टी. ते आजी शब्द फार महत्त्वाचा आहे की तुला ते प्राप्त झाले. आजी कावो तू दिसशी दुष्टी, म्हणे का मन लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवू ते विसरशी हाती, नेनो कैसा बैसला हरी चित्ती ओ
सरसर परती झालीस आता भांड. ही सासूबाई म्हणायला लागली की सुने तुझं चित्त नाही मला ठिकाणी, दुश्चित्त झालेले. मी काय सांगितलं तुला की फक्त 4 भाकरी करायची, 15 झाल्या तरी तुझा दणका चालू रपक रपक रपक. काय हो. ती म्हणते नाही हो सासूबाई, नाही हो. तुला काय म्हणलं होतं एवढंच करणं, सासूनं सांगितलं तेवढंच सुनाने करायला पाहिजे. बरं जर तिला आनंद जीवनामध्ये घ्यायचा असेल तर सासूचा आदर जी सुनबाई करते त्याच्या जीवनामध्ये आनंद असतो, नाही तर काही खरं नाही. आणि तिकडनं सुद्धा चांगल्या गोष्टी शिकवायला पाहिजे. त्यांनीसुद्धा हे जे फोन वगैरे करतात ना ती सुनबाई तिकडच्या लोकाला आईला वडिलाला बोलत असते. थोडं इकडचं काही सांगितलं की तिनं जर सांगितलं काय तर ऐकतं तिची. हो असं तसं बोलायचं नाही, तिनं इकडचा आदरच करायला पाहिजे. ती म्हणते अरे तुझे मन ठिकाणावर नाही आजी, काव तुझी सशी दुश्चिती म्हणे काम न लगे तुझ्या हाती, दिले ठेवू ते विसरशी हाती. तुला मी काय म्हणले होते की ही लोणच्याची बरणी ही शिक्यावर ठेव, आणि ती हरिणी नावाची काठी ओरडू राहिली तिला सांभाळ. ती हरिणी पोरगी होती छोटी, तिचं नाव काय हरणी. आणि म्हणले ही बरणी शिक्यावर ठेव आणि हरणीला सांभाळ. तर तिनं हरणी शिक्यावर ठेवली, बरणी इधर घेतली. मग आता हुकलं की नाही, दिले ठेवू ते विसरशी हाती, नेनो कैसा बैसला हरी चित्ती वो, सरसर परती झालीस आता भांड. आणि तू मला काही सपादनी वगैरे करू नको, मला आतलं सगळं कळालेलं आहे. आतलं म्हणजे तोच आनंद ज्याला आजी म्हणतात, आणि हे संत देतात. अशा अनेक प्रमाणे होते बहुत दिवस अर्थ वागविले, ते आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखिले पाऊले, घेतले जन्म त्याचे सार्थक मागे झाले हो. अनेक प्रमाण संत वाङ्मयामध्ये असे आहेत. आजी ओ सामरावती, काला पाहावया येती, देव विसरती देव भावा पुला. आजी म्हणजे तोच आनंद जो बाळगोपाळांना भगवंता नेलं. तर अमरावती ओझ झाली, देवादिकाच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं. ब्रह्मदेवाच्या तोंडाला पाणी सुटलं की भगवान काल्याचा आनंद देणार आहे, म्हणजे आपला आनंद देणार आहे. म्हणून ती अमरावती ओझ झाली, काला पाहाव येते, देव विसरती देव भावा पुला, आनंदानं समाय मेदिनी. मग तिथे ब्रह्मदेवाला सुद्धा वाटलं की आपण तो आनंद घ्यावा, म्हणून ब्रह्मदेव आला गोपाळाचं रूप घेऊन आला. आणि भगवान काला वाटत होते तर असा हात केला, तर भगवंतानी त्याच्या हातावर एक कणसुद्धा पडून दिला नाही. भगवान इकडं हात करायचा, तो तिकडून जायचा, इकडून जा तिकडून जा, 10-5 चक्र मारल्या, पण त्याच्या हातावर असा काल्याचा कणसुद्धा भगवंताने पडू दिला नाही. त्याचं डोकं काम करायला तयार नाही. हां विधाता थकविला, काय म्हणतो विधाता थकविला. हां भागने, हां विधाता थकविला, बरोबर. ते पुन्हा ते वेगळं प्रकरण, ते गाई गोवते चोरण्यात. हां बरोबर आहे, भागने देता तो, त्याला ते दिलं नाही ना काला, बरोबर. भागने देता तो, त्याला ते भाग दिला नाही, तर त्या ठिकाणी त्याला हे केलं, महाराज राग आला. मग तो म्हणला मला 4 डोके पण माझं एकही डोकं काम करत आहे, म्हणून त्याला राग आला होता. आणि त्याने मग ते सगळं नेलं होतं, वच्छे गाई वगैरे सगळे चोरून नेले. असं ते मोठं हे कथा आहे ते. तर अशा प्रकारचा हा जो आजीचा आनंद आहे, आजी म्हणजे ब्रह्मानंद, तो ते कृपादान आम्हाला संतांनी दिलं. तुम्ही संत वाङ्मयामध्ये बघा, असं खूप काही प्रमाण तुम्हाला सापडेल की जे तुम्हाला आजी शब्दापासून सुरू होणार आहे. आणि तो आजी शब्दाचा अर्थ तोच आहे. म्हणून आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संतजनी मायबापी. तुम्ही मायबाप संतजनाने मला हा आनंद दिला. आणि त्या कृपादानामुळं झालं काय, तर तुकोबाराय दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात, अमृत वचने
आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. कुठे कुठे असंही पाठ आहे, आली मुखा वाटे असंही आहे. पण आता मी जे अभंग वाचला त्याच्यामुळे आली मुखा वाटा. तुमच्याकडे काय लिहिलेलं आहे? वाटे आहे का? हां. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुकोबाराय सांगतात की संतांनी केलेलं जे कृपादान आहे, आजीचे हे मज तुम्ही कृपादान. आता आज शब्दाचा अर्थ आज लव. आता तो एक अर्थ आपण वेगळ्या अंगानं सांगितला. म्हणजे तुकोबारायांच्यावर ज्यावेळेस दिवशी संतांची कृपा झाली तो दिवस, म्हणजे आजीचे हे मज तुम्ही कृपादान. आज माझ्यावर जे तुम्ही कृपेचं दान केलं, दिले संतजन मायबापी, मायबाप संतांनी तुम्ही मला जे कृपेचं दान दिलेलं आहे, त्या कृपेमुळे झालं काय तर आली मुखा वाटा आवाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुमच्या कृपादानामुळं माझ्या मुखातून अमृतासारखे वचन बाहेर पडले. म्हणजे गाथा, तुकोबारायांचा जो गाथा आहे ते सगळे अमृत वचन आहेत. त्याच्यामध्ये भक्तीचं अमृत आहे, ज्ञानाचं अमृत आहे, कथेचं अमृत आहे, नामाचं अमृत आहे. म्हणजे सगळं अमृत त्याच्यामध्ये, कथामृत, नामामृत, ज्ञानामृत, हो हे सगळं अमृत त्याच्यामध्ये आहे गाथ्यामध्ये. आणि काही काही शिव्या पण आहेत तुकोबाराच्या गाथ्यामध्ये. म्हणजे शिव्या कसं काय अमृत होऊ शकतं? काही लोकांना असं वाटेल ना तुकोबाराने ते खडसून शिव्या दिलेल्या आहेत. किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील, नका नका करू रांडेची संगती, होई घिनेल अधोगती घालियम. अशा प्रकारचे दिलेले. तर तुका म्हणे आता लाजधरी बुच्छा, टाचराच्या कुच्च्या मार्या वेगी. हो, तुका म्हणे मेंग्या गाढवाचे जिने. असे खूप काही काही शब्द तुकोबाराने वापरले अजून पण आहेत, पण मी आता काही सांगत. प्रत्यक्ष तुम्ही गाथा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की असं काही महाराजांनी खडसून काढलेलं आहे. मग याला तुम्ही अमृतवचन कसं काय म्हणता? ते सुद्धा अमृतवचन. आदरणीय प्रातस्मरणीय राऊत बाबा आहे, ते कीर्तनामध्ये शिव्या देतात कधी कधी. पण ते शिव्या अमृतवचन कसं काय असू शकतील? हो, ते अमृतवचनच आहे. ते काही सगळ्याला थोडं देतात, ते सर्वांना थोडं शिव्या देतात. आता हे आमच्या नाथाबद्दल त्यांना कळालेलं आहे याचं काय पाठण. त्यांना ते काहीच बोलत नाही, उलट त्याचा आदर करतात. ते वयानं किती छोटा आहे तरीपर्यंत ते कुठे कुठे त्याचं नाव घेत असतात. पण जे शिव्या खाण्याच्या लायकीचे झालेले आहेत, कारण ते शिव्या दिल्याशिवाय नीट होणार म्हणून ते देतात. म्हणून त्या शिव्यासुद्धा काय आहे? अमृतवचन. अमृतवचन आहे ते. तुकोबाराच्या वाङ्मयामध्ये ज्या शिव्या त्या अमृतवचन आहे. कारण त्याच्याशिवाय काही गोष्टी नीट होत नाही. काय झालं, प्रातस्मरणीय वैकुंठवासी आदरणीय साखरे महाराज त्यांनी एकदा कीर्तनात सांगितलं. ते म्हणले मी एकदा शेतात गेलो तर तिथं ते हे चालू होतं, काय 2 बैलाचं काय असतं ते वखर का काय, ते चालू होतं. तर मग ते चालू होतं तर मला जरा चांगलं वाटलं, म्हणजे ते पाहून प्रसन्न वाटलं, आजूबाजूला हिरवंगार वगैरे. तर मी त्या शेतकऱ्याला म्हणलो मी 1-2 चक्र आणू का? मला चांगलं वाटतं म्हणले मी 1-2 चक्र मारू का? तर मग त्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं, म्हणले महाराज हे तुमचं काम नाही, हे तुम्हाला ते जमणार नाही. म्हणले नाही मला फार आनंद होतो. म्हणजे आता माणसाला शेतात गेल्यावर आनंद होतोच ना, उगाच लोक हुरडा खायला जातात. किती खिसा कोरडा होतो तरी पण जातातच नाही.
तर अशा प्रकारे हे एक शेतातला आनंद असतो. म्हणजे मला ते 1-2 चक्रा मारू दे, काही हरकत नाही म्हणजे. मग ते महाराज स्वतः उभे राहिले आणि महाराजांनी जसं त्या बैलाला असं हे केला, इशारा केला अशा प्रकारे, दे असं करतात शेतकरी. इशारा केल्यापर्यंत 2 बैल बसून गेले, दोन्ही बैल बसले. त्या बैलाला पण माहीत होतं की महाराजासमोर बसवला, पण त्याचा अर्थ असा काढू नका की जे बसलेले आहेत ते बैल आहेत असं मात्र अर्थ काढू नका. असं उलटा सुलटा अर्थ काढू नका. नाही तर आजकाल लोक अर्थ फार काढायला लागले. तर ते बसून गेले खाली बैल आणि काही केल्या उठायला तयार नाही. मग महाराज म्हणले, अरे हे तर मला पाहून बसून गेले. म्हणले, तुम्हाला म्हणलं ते तुमचं काम नाही. हो घे म्हणले, तू चालेल. मग त्याने ते चाबूक हातात घेतला आणि मायला हाणतोय ते सुद्धा बुध्या हाणू तुझ्या असं 1-2 शिव्या दिल्या त्या. हो अजून दिल्या 2, ते बी मला माहिती आहे. पण जसं ते दिल्या महाराज ते तटकन उठल्या, ते बैल असे तटकन उठले की नीट धोरणाने चालायला लागले. कारण बैल हे शिव्या द्यायच्या लायकीचे आहेत. पण तुकोबारांनी ज्यांना शिव्या दिलेल्या आहेत ते निश्चितपणे बैल आहेत. ते गाढव लोक आहेत. हो गाढव लोक. तर तुकोबारांनी भडाभड शिवे दिलेल्या आहे. अशा प्रकारचे त्यांच्या वाङ्मयामध्ये. पण समृद्ध सगळ्यांच्या कल्याणासाठी ते अमृतच आहे. अशा लोकांसाठी सुद्धा ते अमृत आहे. काही लोक तसं बोलल्याशिवाय सुधरत नाही. वैकुंठवासी म्हातारबाबा खानेपूरकर कोणालाही काही शिव्या द्यायचे. ते काही असे भीत नव्हते कोणाची त्यांना भीती वाटत नव्हती, काही नव्हती. हो त्याने आमच्या गावाकडे त्यांना नेलं ना, ते एखाद्याने सांगितलं म्हणले इथं घर चांगलं आहे, त्याच्या घरी महाराजाला बसू. त्याने गादी बिदी हे सगळं टाकलं, त्याच्या इथं नेऊन बसविलं. आता मी त्यांचं नाव सांगत नाही कारण आमचा गावचा मामला आहे, त्याच्यामुळे मी नाव सांगत नाही. तिथं नेऊन बसवल्यानंतर त्या माणसाने लगेच पाणी बिणी सगळं आणलं. त्याला नाव विचारलं बाबांनी, तुमचं नाव काय सांगितलं. म्हणले तुझ्या गाड्यात माय का. म्हणले नाही. उठले लगे, कोणी आणलं रे मला चांडाळ्याच्या घरी. लगेच ते तुमचं अजिबात इथं एक क्षणभर सुद्धा मी थांबणार नाही. अशा प्रकारचं ते कडक होतं. मग त्यांच्या त्या शब्दाने सुद्धा काही लोक सुधरून गेले. त्यांनी घातली ना माळ, नीटच झालं तो मनुष्य, नीटच झालं. असं कोणाला पण ते रागवत होते, भीत नव्हते. एखाद्या असं कीर्तनात बोलत होते की याला नाही का कीर्तन झालं याच्या कंबाट्यात लाटा टाका. एकदा तर आमच्या तिडके महाराजाची गंमत तुम्हाला माहिती का, आपल्या चिकलठाण्याला कीर्तन होतं आणि त्यांनी अभंग घेतला होता की आपुला तो एक देव करून या. आणि तिडके महाराज आले आणि त्यांनी सुरू केलं एक गाऊ आम्ही. त्यांच्या डोक्यात ती चाल असेल एक गाऊ आम्हीची बसलेली. त्यांनी एक गाऊ म्हणलं बरोबर अरे म्हणलं मेलगडं काम, आता काही खरं नाही. हो आता काही खरं नाही. मग ते अशा प्रकारचं ते असतं. म्हणून संतांचे जे शब्द आहेत ते सगळे अमृतातच वर्षावे. पण जरी तुम्हाला काही शब्द बोचत असले टोचत असले तरी ते त्यांच्यासाठी वापरलेले, सगळ्यासाठी नाही, सगळ्यासाठी नाही. हो कीर्तनात काही काही गोष्टी ज्या असतात, काही अशा ज्या सांगितल्या जातात त्याचे ते अधिकारी असतात, त्याच्याशिवाय ते नीट होत नाही. म्हणून तसं बोलावं लागतं. शिक्षक आहेत बघा तुम्ही, विद्यार्थी बसलेले असतात, पण सगळ्या विद्यार्थ्याला थोडं शिक्षा करतात. काही विद्यार्थी फार हुशार असतात, उलट त्या हुशार विद्यार्थ्याचा ते आदर करतात. शिक्षक लोक आदर करतात आणि हा फार हुशार विद्यार्थी म्हणून त्याला कधीच राग होत नाही. पण काही एवढे रद्दी असतात, काही रद्दी असतात, त्यांना काही कळत नाही, काही नाही. 10 वेळेला सांगून मग त्यांना मारावं लागतं. आमच्या लहानपणामध्ये 3रीला होतो आम्ही, त्यावेळेला एक दौंड गुरुजी होते आम्हाला. तर त्यांनी एवढा दगड ठेवला होता असं गोल, ते दगड मारायचे असे पाठवून. म्हणजे माझ्या हाताला झिंझिण्या येऊ राहिल्या. म्हणजे तुम्हाला माझा हात दुखू राहिला, म्हणले यांना मी दगड ठेवला म्हणजे मारायला. मग ते मारायचे, बोलायचे, असे काही काही होते. आमच्या वर्गात एक दत्तू नावाचा मुलगा होता, त्याला असं ढकलू दिलं, ते जिथं ढकललं तिथं उभं राहायचं. आणि कशाला ढकलायचे, तू वर्गाच्या बाहेर होया, तुला पाहिलं का मग आज शिकवायचा मूड जातो, तू इथं येऊच नको, कारण त्याला काहीच येत नव्हतं.
काहीच येत नव्हतं त्याला, एकदम ढगाचा होता. काही बी विचारलं तर तो काही पण सांगायचा. हो, त्याला जर विचारलं बाबा याचं तिसरं युद्ध कधी होणार, ते म्हणलं दुसरं झालं होईल ना, असं म्हणायचं. हो. असं काही पण बोललं गेलं की ते काही पण उत्तर देऊन टाकायचं, कशाचं बी कशाचं बी उत्तर देऊन टाकायचं, असा तो होता. तर असे जे काही रद्दी असतात त्यांच्यासाठी तसा प्रयोग करावा लागतो. म्हणजे एकूण तुकोबाराच्या अभंगामध्ये जे काही आहे ते सगळे अमृतवचन आहे आणि ते संतांच्या कृपेनं आली मुखावाटा अमृतवचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुम्ही जे काही माझ्यावर उपकार केलेले आहे, तुमची जी कृपा माझ्यावर झालेली आहे, मग या जन्मामध्ये मी काही जरी दिलं तरी मी तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या ऋणातून आपण कसं मुक्त होऊ शकतो महाराज सांगा. काय दिलं म्हणजे आता बघा, आम्ही लहानपण आमचं बघतो, कितीतरी असं खेळण्यात कुदण्यात चाललं होतं आणि आमच्या वडिलांची आमच्यावर कृपा झाली आणि आम्हाला या सगळ्या संत वाङ्मयाची रुची निर्माण झाली. आज खरंच सांगा, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे द्यायला काय आहे? काही द्यायला काय नाही. त्यांनी केलेले जे उपकार आहेत ते फार मोठे उपकार आहेत. त्यांच्यासाठी आपल्याकडं कुठल्याच प्रकारचं त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. म्हणून उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुम्ही या लेकराला हो सगळे पारमार्थिक जे काही अलंकार आहेत ते अलंकार घालून खूप सुशोभित केलं, असं शेवटच्या कडव्यात वर्णन आहे.
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. तुकोबाराय शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात की तुम्ही उदार आहात आणि कृपाळू आहात. काहीकडे औदार्य असतं पण कृपाळूपणा असेल असं नाही. पण संताकडे हे दोन्ही गुण आहे, ही दैवी संपत्ती आहे. नाहीतर औदार्यवान खूप जण होऊन गेले. कर्णसुद्धा काय होते, औदार्यशील होते, पण त्यांच्याकडं कृपाळूपणा होता की नाही हे आपल्याला महाभारतात जाऊन बघावं लागेल, आहे की नाही. म्हणून औदार्यवान पुष्कळ होऊन झाले. उदारतेच्या बाबतीमध्ये पुष्कळांची उदाहरणं आहेत. उदार आहेत पण ते कृपाळू असले पाहिजे. कृपा त्याला कृपेचं दान करणारे पाहिजे, जे कृपादान शब्द आहेत. म्हणून संत हे उदार आहेत. संत उदार उदार भरले आनंद भांडार, असे ते उदार आहेत. आणि कृपा आहे त्यांच्या ठिकाणी. कृपालुर कृतद्रोह तितिक्षु सर्व देहिनाम. सत्यसारो नवद्यात्मा समस्सर्वोपकारकः. कृपा नावाची जी गोष्ट आहे ती फक्त त्यांच्याजवळच आहे. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही असं नाथांनी सांगितलं. जेथ उपजेतो साधू पाही या श्लोकावरची तुम्ही पहिली ओवी बघा. नाथ महाराजांनी लिहिलेले की कृपेला स्वतंत्र जन्म नाही. जिथं तुम्हाला कृपा दिसते तो साधूच असतो. संतांच्याच ठिकाणी ही कृपा असते. उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. तुकोबाराय म्हणतात मला बाळाला तुम्ही शृंगार केला. जसं लहान बाळ असतं तर शृंगार करणारी कोण असते, आई असते. आईचं खूप त्या लेकरावर प्रेम असतं. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा केतुला. आई त्याला न्हाऊ घालते. त्याला ते एखादा गोरा लेकरू असलं तरी त्याला पावडर लावत असते. तसं ते फालतू खर्च येतो. एखाद्याला निसर्गात जर सौंदर्य असले तर कशाला हे चेपडीत बसायचं, काही गरज नाही ना. पण तरी तिला राहवत नाही. काहीला निसर्गात सौंदर्य असतं, काही कृत्रिम करावं लागतं. आता हे ब्युटी पार्लर आहे, ते कृत्रिम सौंदर्य निर्माण करायचं. ब्युटी पार्लर म्हणजे फसवेगिरी. एखाद्याला ब्युटी पार्लर करून मुलगी आणायला दाखवायची आणि नंतर मग प्रत्यक्षात ती कशी काय दिसते. मग त्यात तेवढ्यापुरतं ते फक्त चांगलं दिसतं. अनेक प्रकारचे चेपडून झापडून कसं तरी त्याला उभं करायचं, अशा प्रकारचं. मग ते चांगलं लेकरू तरी पण आई त्या लेकराला सजवत राहते. कुठे हे लाव, त्याला चांगले कपडे घाल, कानामध्ये छोटे बाळ्या बिळ्या काय असतील ते घालायच्या, कुंडल वगैरे घालायचे त्या लेकराला. आणि मग ते छान कपडे शृंगार करायचा. काही दागिने घालायचे, हातात छोटे हे असतात, लेकराचे कडे असतात, ते पायात पैंजण वगैरे, ते असे चालताना छुम छुम ठुमक चलत रामचंद्र भाजत पैंजनिया, अशा प्रकारचं ते शृंगार लहान लेकराला जे करतात तसे आई करते. पुन्हा ते एक आता बुटं निघाले, ते शिट्ट्या वाजवते. असं ते बुटे छोटे लहान लेकराला घातले ते चाल, अरे मला जमायला तयार नाही, असे ते शिट्ट्या वाजवते, असं वाजत राहतं ते. तर ते खूप कोणी वाजवले असं ते वाजत राहतं शिट्ट्या. तर ते आईला बघून आनंद वाटतो. लेकराकडे बघून आईचं पोट भरतं. म्हणजे एखाद्या वेळेला तिनं जेवण नाही केलं तरी तिला काही वाटत नाही, पण ते लेकराचं शृंगार वगैरे बघून, सजवलेलं बघून आनंद वाटतो.
तसं तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत मायबापांनी माझा शृंगार केला लेकराचा, मला भक्तीचा अलंकार घातला, वैराग्याचा अलंकार घातला, ज्ञानाचा अलंकार घातला, सगळ्या प्रकारचे दैवी संपत्ती जी आहे ती सगळ्या दैवी संपत्तीनं मला सजवलं तुम्ही आणि माझ्या लेकराला खूप सुंदर केलं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके, त्याच्यामुळं आली मुखावाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा वा, खूप कृष्णानं आनंद दिला. तुम्ही सगळ्यांनी ते वाजवायला लावलं ना, ते हा जो ब्रह्मानंद आहे, हा लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने, हा ब्रह्मानंद आहे. आपण प्रत्येक एकादशीला याचा आनंद घेत असतो. अभंग छोटासा आहे, आणखी काही अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की कोणत्या बाळाला शृंगारून मोठं केलं, अनेक संतांची कोणत्या कोणत्या भक्तावर कोणत्या कोणत्या शिष्यावर कशी कशी कृपा झाली. जसं जनार्दन स्वामी महाराज आहे, नाथांना शृंगारून किती मोठं केलं, निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारांना किती मोठं केलं. हे अनेक असे उदाहरण देता येतील, पण आज मी तुम्हाला 10 मिनटं आधी सोडणार आहे. हो, म्हणजे चांगलं वाटतं माझं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एकादशी वगैरे आहे का कोणाकडे? नाही ना. आता आपल्याकडे ज्या सूचना आहे मागच्या वेळेस ज्ञानेश्वरनी पण दिल्या, पुढे येणारी जी एकादशी ती आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी काकडा भजन ज्यावेळेला होतं तर ते पहिली आरती झाल्यानंतर दिंडी मिरवणूक होईल. दिंडीमध्ये सगळ्यांनी सजून धजून वगैरे यायचं, जसं आपण सणावाराला सजत असतो तसं यायचं. आणि मग दिंडी ही आपल्या मुख्य द्वारातून जाऊन नेहमीचा जो रूट आहे तिकडून ते जाऊन असं मग रोड करून इकडून अशी येईल. परत सगळ्यांना माहिती झाली आहे. मागच्या वेळेस तर खूपच शिस्त होती दिंडीची. मला कितीतरी लोकांनी सांगितलं, म्हणजे बरोबर एकामागे एक जण असं इकडं तिकडं कोणी हल्लं नाही, काही नाही. खूपच सुंदर निर्माण झालं. कधी कधी काय होतं, ते माईक आणि ते घेऊन राडा होतो त्याचा. म्हणजे कधी कधी अशी गडबड सरबड होते, काय माईक नको, काही नको, काही नको. अशा प्रकारे आपण दिंडी मिरवणूक वगैरे करू. नंतर गीता पाठ वगैरे होणार आहे. आणि या आषाढी एकादशीचं कीर्तन आमचं ज्ञानोबारायचं होणार आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि त्याच्यानंतर द्वादशीपासून रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये रामचरित मानस पूर्णपणे एक ना एक चोपाई, एक ना एक याचा अर्थ, दोहा, सोरठ वगैरे जे आहे तसं रामचरित मानसमध्ये सुद्धा खूप भाषा आहेत त्याच्यामध्ये. जसं ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत ना, तसं रामायणामध्ये सुद्धा बऱ्याच भाषा आहेत महाराजांच्या. तर त्या रामायणाचा आपण आनंद घेण्यावर 1 तास फक्त 1 घंटाभर रोज होणारे चातुर्मास्यामध्ये त्याचा आनंद घेऊ आपण. ऐकू झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विराम देऊ. आणि एवढंच आपण भगवंताकडे मागू की देवा आमच्यावर संतांची कृपा होऊ द्या.
कारण कृपादान केले संती कल्पांती सरेना. कृपादान संतांचं झालं की मग कल्पांतापर्यंत ते सरत नाही, आपलं कल्याण होतं. म्हणून संतांची कृपा संपादन करण्याकरता आम्हाला तशा प्रकारची सद्बुद्धी द्या, तशी सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. आणि संत हे आमच्यावर कृपा त्यांनी करण्या इतकं ते काय झालं पाहिजे, त्यांचं हृदय द्रवलं पाहिजे. साधूची कृपा झाली की आपलं काम झालं. अशा प्रकारे या अभंगाचा भाव सांगून सेवेला इथं पूर्णविराम देऊ. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. प्रभू तुमचे निकेले हे धर्मकीर्तन सिद्धी गेले. येथ माझे जीव उरले पायी कृपण विठ्ठल जय जय.